नमस्कार, मी संदीप देसाई. नमस्ते महाराष्ट्रमधल्या सगळ्यात पहिली बातमी पाहणार आहोत. युती संदर्भातली एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे. युती संदर्भात आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे. शिवसेना आणि भाजप यांची अखेर युती झालेली आहे. लोकसभेसाठी 23-25 तर विधानसभेसाठी 144-44 म्हणजेच 50-50चा फॉर्म्युला निश्चित झालेला आहे. तर शिवसेनेसाठी भाजपनं पालघरची जागा सोडल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते. आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. युती होणार की नाही याची चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रंगत होती. वेगवेगळी भाष्य शिवसेनेचे आणि भाजपचे नेते करत होते. फॉर्म्युला काय असणार यावर सुद्धा चर्चा सुरू होती. मात्र आता सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. शिवसेना आणि भाजपची युती अखेर झालेली आहे. आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत. उदय, संदीप, खूप मोठी बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी. अखेर युती झालेली आहे आणि ही युती शिवसेनेने ज्या अटी आणि शर्ती ठेवल्या होत्या त्या अटी आणि शर्तीवरती ही मान्य झालेली आहे. एकूण 48 लोकसभेच्या जागांपैकी 23 आणि 25 अशी ही जागा वाटप लोकसभेसाठी झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालघर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेला देण्यात आलेला आहे. शिवसेनेचे तिथे श्रीनिवास वनगा हे उमेदवार असतील आणि त्याचबरोबर विधानसभेच्या देखील 288 पैकी 144 असं 50-50 जागांचं वाटप जे आहे ते झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युती फक्त शिवसेना आणि भाजप या दोन मित्र पक्षांची असेल. भाजपचे जे मित्र पक्ष असतील त्यांच्याबरोबर शिवसेनेने युती केलेली नाही असं शिवसेनेकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे येणारी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या मित्र पक्षांच्या विरोधात सुद्धा शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे शिवसेनेची जागा जी आहेत विधानसभेतल्या त्या 160 पर्यंत वाढू शकतात अशी शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. एकूणच लोकसभेला भाजपने अधिक महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. देशाचा पंतप्रधान जर भाजपला बनवायचा असेल तर विधानसभेमध्ये शिवसेनेला झुकतं माप द्यावं लागेल. आणि एकूणच अटीतटीच्या एकूण या रस्सीखेचमध्ये शिवसेनेने बाजी मारल्याचं एकूण दिसून येत आहे. कारण शिवसेनेने काहीसा अल्टिमेटम भाजपला दिला होता की आमच्या लोकसभा उमेदवारांचा प्रचाराचा धडाका जो आहे तो आम्हाला सुरू करायचा आहे. त्यासाठी लवकर निर्णय घेणं अपेक्षित आहे. आणि पंतप्रधानांचा आता महाराष्ट्र दौरा देखील होणार आहे. त्याआधीच महाराष्ट्रातली सगळी राजकीय समीकरणं जी ती सोडवणं आवश्यक होतं. त्यासाठी भाजपने शेवटी शिक्कामोर्तब केले. पुढाकार घेऊन शिवसेनेला थोडंसं झुकतं माप जे आहे ते दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. भाजपने आपली पालघर ही जी पारंपरिक जागा आहे ती आता शिवसेनेच्या वाट्याला दिलेली आहे. त्यामुळे शिवसेना देखील काहीसा आनंदाचं वातावरण आहे शिवसेनेमध्ये. आणि विधानसभा खास करून जी शिवसेनेची प्रमुख मागणी जी होती ती विधानसभा जागांची होती. 144 असं 50-50 म्हणजे अर्धे वाटे जे आहेत ते सर्व जागांचे पडले पाहिजे. आणि त्याचबरोबर जी मित्र पक्ष असतील त्यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार देऊ शकते आणि त्यांच्याबरोबर युती ही शिवसेना करणार नाहीये. ही सगळ्यात महत्वाची बाब जी आहे ती शिवसेनेच्या बाजूने पडलेली आहे. त्यामुळे शिवसेनेने एकूणच विधानसभेला अधिक महत्व दिलेलं दिसून येत आहे. युती झालेली आहे. आता युतीनंतर त्याची अधिकृत घोषणा कधी करतात हे पाहावं लागणार आहे. उदय, या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर लोकसभेच्या अगोदर विधानसभेची चर्चा करा अशी शिवसेनेची अट होती आणि मुख्यमंत्रीपद शिवसेनेलाच पाहिजे ही सुद्धा अट होती. या मुख्यमंत्री पदावर काय चर्चा झाली आहे? एकूणच जर आपण जागा वाटप बघितलं तर शिवसेनेच्या वाट्याला सर्वाधिक उमेदवार येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ज्याचे उमेदवार सर्वाधिक जास्त असेल त्यांचा मुख्यमंत्री बनावा. मात्र शिवसेनेने जी मुख्य अट ठेवली होती की मुख्यमंत्री कोणाचा असावा याची देखील चर्चा आताच व्हायला पाहिजे. मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल असं शिवसेनेने बजावलं होतं. मात्र त्याबद्दल अजूनही कुठल्याही प्रकारचं शिक्कामोर्तब झालेलं नाहीये. मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा ही जी अट होती ही देखील मान्य करण्यात आल्याचं समजलं जातं. मात्र अधिकृत अजून त्याच्यावरची पुष्टी करण्यात आलेली नाहीये. पण सध्या तरी एकूणच शिवसेनेने त्यांच्या अटी आणि शर्तींवरती स्वतःची जी म्हणणं आहे ते मान्य करून घेतलेलं आहे. युतीवरती त्यासाठी शिवसेना तयार झालेली आहे. जर युती करायची असेल तर शिवसेनेचे जे दिलेल्या अटी आणि शर्ती त्या पूर्णपणे मान्यच कराव्या लागतील. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये मतांचं विभाजन होऊ नये यासाठी जी मध्यस्थी करण्यात आली होती ती कुठेतरी फळाला आली असं आपण म्हणू शकतो. एकूणच युती जी झालेली आहे त्यामुळे आता पुढचं राजकारण पुढचं एकूण प्रचारांचं जी मोहीम आहे ते एकत्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आघाडी विरुद्ध युती असा थेट आता महाराष्ट्रामध्ये सामना होणार आहे. अगदी उदय, या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं शिवसेनेसाठी भाजपनं पालघरची जागा सुद्धा सोडल्याचं कळतंय. मात्र मागच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या गोटात काँग्रेसमधून सामील झालेले राजेंद्र गावित यांचं काय होणार, त्यांचं पुनर्वसन कसं होणार त्याबद्दल काय माहिती मिळते? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्या संदर्भात राजेंद्र गावित यांना पालघर विधानसभेची जागा जी आहे
ती कदाचित सोडण्याचं जे नियोजन जे आहे ते आहे. आणि एकूणच राजेंद्र गावित हे देखील लोकसभेसाठी पुन्हा इच्छुक नाहीये. त्यांना विधानसभेमध्ये जास्त लढण्यासाठी इच्छा आहे. त्यामुळे त्यांना विधानसभेचं तिकीट त्यांना भाजपकडून देण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर पालघर लोकसभा जी आहे ती शिवसेनेला देण्यात आलेली आहे. त्यामुळे कुठेतरी तिथे सामंजस्याची भूमिका जी आहे ती दोन्ही पक्षांकडून करण्यात आलेली आहे. एक राजेंद्र गावित यांना विधानसभेवरती देऊन लोकसभा जी आहे भाजपची ती आता शिवसेनेकडे देण्यात येणार आहे. त्यामुळे एकूणच जागा वाटप जे आहे ते यशस्वीरित्या आता पूर्ण झालेलं आहे. 144 हा जो फॉर्म्युला देण्यात आलेला आहे त्यामध्ये सर्वाधिक महत्वाचं म्हणजे मुंबईतले जे जागा वाटप आहे त्यावरती चर्चा होणार आहे. मुंबईमध्ये खास करून खूप मोठी घासाघीस जी आहे ती होणार आहे जागा वाटपांच्या संदर्भात. अगदी उदय, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे सुद्धा आहेत. प्रफुल्ल, आपण बघतोय होणार की नाही म्हणत म्हणत अखेर युती झाल्याची बातमी येते, काय सांगाल या सगळ्याबद्दल? संदीप, शिवसेना भाजप युती होणं गरजेचं होतं, कारण जर आपण मतांची टक्केवारी जर पाहिली तर काँग्रेस राष्ट्रवादी देखील विधानसभेसाठी जवळपास भाजप आणि शिवसेनेच्या जवळपास येऊन ठेपलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मतांचं विभाजन होऊ नये म्हणून शिवसेना भाजप युती होणं साठी जोरदार प्रयत्न सुरू होते आणि त्या पद्धतीने या ठिकाणी होताना दिसत आहेत. जरी शिवसेना भाजपने 23-25 लोकसभेसाठी आणि 144 विधानसभेसाठीचा फॉर्म्युला तयार केला असला तरी लोकसभेला एक पालघरची जागा सोडली तर फारसं त्यांना विशेष कष्ट पडणार नाहीयेत. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीसाठीची जी उमेदवारी द्यायची असेल ती अत्यंत घासाघीस या ठिकाणी करावी लागणार आहे. कारण मुंबई असेल, ठाणे असेल आणि नाशिकचा बेल्ट असेल, या ठिकाणी शिवसेना आणि भाजपचे जर आपण मागच्या वेळेस स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या त्यावेळी पहिल्या आणि दुसऱ्या आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस होती आणि मतांचा जो फरक आहे तो अत्यंत कमी होता. अशा जागेमध्ये जागा वाटप कशी करायची हा देखील शिवसेना भाजप समोर मोठा प्रश्न असणार आहे. संदीप, अगदी प्रफुल्ल, या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर कुठेतरी शिवसेनेच्या पुढे भाजप अखेर झुकलीच असं म्हणावं लागेल, कारण शिवसेनेनं खूप अशा अटी ठेवलेल्या होत्या भाजप समोर आणि त्या अखेर भाजपनं मान्य केलेत असं सुद्धा म्हणावं लागेल आपल्याला. संदीप, अगदी खरं आहे. कारण आपण जर पाहिलं तर लोकसभेसाठी भाजपला शिवसेनेबरोबर युती करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण केंद्रामध्ये सत्ता ही भाजपला हवी आहे. या सगळ्या जरी गोष्टी पाहिल्यात तरी शिवसेनेनं हाच मुद्दा समोर ठेवून विधानसभेच्या जागांसाठीची जी तडजोड आहे ती या ठिकाणी करून ठेवली, कारण 50-50 जागा ही भाजप मान्य करणार नव्हतं. त्यामुळे शिवसेनेनं पहिली अट ठेवली की 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री ती भाजपला मान्य झाली नाही. आणि त्याच बरोबर की जर तुम्हाला केंद्रात पंतप्रधान पद हवं असेल तर मुख्यमंत्री शिवसेनेचा असावा. या दोन मोठ्या अटी ठेवल्यामुळे भाजपला 50-50 जागांवर या ठिकाणी शिवसेनेबरोबर युती आणि हा फॉर्म्युला मान्य करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नव्हता. प्रफुल्ल, जर युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं तर मुख्यमंत्री कुणाचा असेल? साहजिकच ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला युतीचा या वेळी देखील असणार आहे. आणि जर समजा याच पद्धतीने निवडणुका झाल्या तर भाजपचा जर एक जरी जागा जास्त असली किंवा शिवसेनेची एक जरी जागा असली तर त्यांचा मुख्यमंत्री या ठिकाणी नक्की होईल. अगदी प्रफुल्ल, या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर 2014ला महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केल्यापासून शिवसेना आणि भाजपचं कधीही एका सुरामध्ये नांदत असलेला संसार आपल्याला दिसला नाही. राजीनाम्यांची धमकी दिली जात होती, वेगवेगळे आरोप प्रत्यारोप एकमेकांवर केले जात होते, अनेक वेळेला शिवसेना भाजपचे मंत्रीच एकमेकांच्या विरोधामध्ये उभे टाकत होते. त्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा युती झालेली आहे, काय सांगशील या सगळ्याबद्दल? नक्की संदीप, शिवसेना भाजप जर आपण पाहिलं तर ही पहिलीच वेळ नाही आहे. यापूर्वी देखील अनेक म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे जर आपण युतीचं सरकार मागच्या वेळी पाहिलं त्यावेळी देखील शिवसेनेने ज्या पद्धतीने भाजप बरोबर वागलाय हा देखील सर्वांसमोरचा प्रश्न आहे. त्याचबरोबर जागा वाटपाच्या एक जागा करून शिवसेना आणि भाजपने प्रत्येक निवडणुकीमध्ये आपलं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला आणि या सरकारमध्ये तर अक्षरशः भाजपाच्या मागे शिवसेना फरफडत गेली आणि शेवटी शिवसेनेच्या समोर भाजपला झुकावं लागलं. ही जरी आपण परिस्थिती पाहिली तरी आगामी जे सरकार जर या ठिकाणी स्थापन झालं आणि जवळपास निम्मे जागा जरी आपण या ठिकाणी समजा 100 जागा भाजपाकडे असतील किंवा 70-80 जागा शिवसेनेकडे असतील अशी परिस्थिती जर झाली आणि भाजपाला खूप मोठा डिफरन्स शिवसेनेबरोबर जर या ठिकाणी झाला तर आगामी जे सरकार येईल त्यावेळी
शिवसेनेच्या मागे भाजपला मोठ्या प्रमाणात फरफटत जावं लागेल हे स्पष्ट या ठिकाणी दिसतंय. अगदी प्रफुल्ल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी उदय जाधव सुद्धा आहेत. उदय, आपण बघतोय की शिवसैनिकांची सुद्धा मागणी होती आता भाजप सोबत कधीही जायचं नाही, कारण भाजपनं अन्याय केला अशी भावना अनेक नेते सुद्धा व्यक्त करत होते. आता सर्वसामान्य शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची काय भावना युती झाल्यानंतर? आपण म्हटले गेले काही दिवस युती संदर्भाची काही चर्चा चालू होती, त्यामध्ये शिवसैनिकांनी आणि शिवसेनेच्या सर्व लोकप्रतिनिधींनी स्पष्टपणे सांगितले होते की जे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश असेल युती करावी की न करावी या संदर्भात तो मान्य करतील सर्व शिवसैनिक. मात्र सर्व शिवसैनिकांच्या मनातली जी खतखत होती की भाजपने ज्या प्रकारे शिवसेनेला सापत्नपणाची गेली 4-4.5 वर्ष वागणूक दिली त्याबद्दल प्रचंड संताप देखील होता. त्यामुळे जर युती झाली तर शिवसेनेने त्यांच्या अटी शर्तींवरतीच म्हणजे शिवसेनेने एक मोठ्या भावाची भूमिका जी आहे ती घेतली पाहिजे आणि ती जर शिवसेनेला मिळाली तरच भाजपसोबत युती करण्यात शिवसेनेला रस होता आणि तेच कुठेतरी साध्य होताना दिसतंय. मोठ्या भावाची भूमिका सध्या तरी शिवसेनेने घेतलेली दिसून येते, कारण एकूण जर आपण जागा वाटप बघितलं ते जरी आपल्याला आकडेवारीनुसार 50-50 असा फॉर्म्युला दिसत असला तरी देखील, कारण मित्र पक्षांच्या ज्या उर्वरित 18 किंवा 20 जागा असतील तिथे देखील शिवसेना उमेदवार देणार आहे. त्यामुळे जागा वाटपांमध्ये तरी शिवसेना मोठा भाऊ आहे. मात्र प्रत्यक्ष जेव्हा निवडणुका होतील, मतदान होईल, त्यानंतर जो काही निकाल येईल त्या निकालांमध्ये जनता ठरवणार आहे की महाराष्ट्रातला मोठा भाऊ कोण असणार आहे ते. त्यामुळे निवडणुकीवरती सगळ्यात महत्वाचं लक्ष असणार आहे की शिवसैनिकांनी जे मत व्यक्त केलंय की आपल्याला मोठा भावाची भूमिका असली पाहिजे, ती भूमिका सध्या तरी जागा वाटपामध्ये शिवसेनेला मिळाली आहे. मात्र महाराष्ट्राची जनता, मतदार राजा हा ठरवणार आहे की महाराष्ट्रामध्ये मोठा भाऊ कोण असणार आहे ते. अगदी धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं की होणार नाही असं म्हणत आता महाराष्ट्रामध्ये युती झाली आहे. लवकरच अधिकृत घोषणा शिवसेना आणि भाजपकडून करण्यात येणार आहे. यानंतर वळणार आहोत इतरही बातम्यांकडे, घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 1 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं भूमिपूजन, लोकार्पण होणार आहे. यावेळी ते 2 जाहीर सभांना सुद्धा संबोधित करणार. सकाळी 10 वाजता त्यांचं नागपुरात आगमन होणार आहे. शहीद जवानांवर आज त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. दोन्ही शहीद जवानांचं पार्थिव दिल्लीहून औरंगाबादला नेलं जाणार आहे. शहीद संजय राजपूत यांच्यावर मलकापूरमध्ये तर नितीन राठोड यांच्यावर त्यांच्या मूळ गावी म्हणजे लोणारमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. पुलवामातल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता संसदेच्या ग्रंथालयात ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीच्या माध्यमातून संकट काळात संपूर्ण देश एकत्र असल्याचा संदेश दिला जाणार आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सुरक्षा दलानं कारवाई सुरू केली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याच्या संशयावरून जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी 7 संशयितांना ताब्यात घेतलंय. पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांची पार्थिव दिल्लीच्या पालम विमानतळावर आणण्यात आली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद जवानांना मानवंदना दिली. यावेळी राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन, राहुल गांधी आणि लष्कर प्रमुख बिपिन रावत उपस्थित होते. पंतप्रधानांच्या मानवंदनेनंतर जवानांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी रवाना झाले. आज शहीदांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. नितीन राठोड यांचं पार्थिव काही वेळातच पुण्यामध्ये दाखल होणार आहे. शहीद संजय राजपूत यांचं पार्थिव नागपुरात सकाळी 8च्या सुमारास दाखल होणार आहे. यानंतर राजपूत यांचं पार्थिव अमरावती, अकोला, खामगाव असा प्रवास करत त्यांच्या मूळ गावी मलकापूरला पोहोचणार आहे. वीरांना अखेरचा निरोप देण्यासाठी गावकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाण्यात कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी शेकडो नागरिक या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते. पुलवामा हल्ल्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 2 जवान शहीद झाले. पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या महाराष्ट्रातील 2 जवानांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या फडणवीस यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून पुलवामा इथल्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना 51 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मंदिर ट्रस्टची एक बैठक घेण्यात आली. यावेळी पुलवामा इथल्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसंच शहीद जवानांच्या कुटुंबियांना 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. काश्मीरच्या पुलवामामधील झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलीसही सतर्क झालेत. मुंबई पोलिसांमार्फत केल्या येणाऱ्या नाकाबंदीमध्ये वाढ करण्यात आली असून संवेदनशील ठिकाणी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मॉक ड्रिल केली जात आहे.
मुंबई विद्यापीठाच्या महाविद्यालयीन प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या तसंच विद्यापीठ स्तरावरील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांवर यंदा निवडणुकीचं सावट राहणार आहे। विद्यापीठानं आपल्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्यात, मात्र त्यात आगामी लोकसभा निवडणुकांमुळे बदल होऊ शकतो अशी सूचना विद्यार्थी आणि पालकांना करण्यात आली। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं त्यांच्या उमेदवारांना मोबाईलवर संदेश पाठवून सावध केलंय। रविवारी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेदरम्यान उमेदवार चर्चा करताना किंवा बोलताना आढळल्यास तत्काळ परीक्षा रद्द केली जाणार असल्याचं आयोगाकडून उमेदवारांना पाठवलेल्या संदेशात नमूद करण्यात आलंय। बोरिवली आणि ठाणे यांच्या दरम्यान अंतर किमान 40 मिनिटांनी कमी करणाऱ्या 6 पदरी मार्गाच्या आखणीतील महत्त्वाचा अडथळा दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या रस्त्यासाठी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून TBM-द्वारे भुयारी मार्ग काढण्यात येणार आहे। मुंबईकरांचा प्रवास आल्हाददायक करण्यासह रेल्वेतील अपघाती मृत्यू कमी करण्यासाठीचं चेन्नई स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीचे प्रयत्न अखेर प्रत्यक्षात उतरणार आहेत। येत्या 45 दिवसात मेधा आणि भेल बनावटीच्या 2 लोकल मुंबईमध्ये दाखल होणार असून मे अखेरीस सेमी वातानुकूलित लोकल ही मुंबईत धावणार आहे। 3 तरुणांना मध्य रेल्वेच्या मुंब्रा कळवा स्थानकांदरम्यान बोगद्याजवळ खांबाची धडक बसली। शुक्रवारी सकाळी घडलेल्या दुर्घटनेमध्ये 2 तरुणांचा मृत्यू झाला असून 3रा तरुण गंभीर जखमी आहे। कल्याणकडून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये गर्दी असल्यामुळे लोकलच्या दरवाजात लटकून त्यांनी गाडी पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु अवघ्या काही अंतरावर त्यांना खांबाची धडक बसली असं ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगितलं। नाशिक रेल्वेनं अपडाऊन करणाऱ्या नोकरदार आणि विद्यार्थ्यांना आता मासिक पास रेल्वे स्थानकात तिकीट खिडकीवर जाऊन काढण्याची गरज नाही आहे। मोबाईल ॲपवर ऑनलाईन पास मिळण्याची सुविधा रेल्वे प्रशासनानं उपलब्ध करून दिली आहे। मध्य रेल्वे मार्गावरच्या दिवा स्थानकावर पादचारी पुलासाठी आज रात्री 10:45 पासून ते पहाटे 4:15 पर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। या वेळेदरम्यान पुलाचे गर्डर टाकण्याचं काम केलं जाणार आहे। मुंबईतील घाऊक औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दिलीप मेहता यांचा मुलगा ध्रुव मेहता याच्या विरोधात अन्न आणि औषध प्रशासनानं गुन्हा नोंदवला आहे। ध्रुव मेहतांवर संरक्षण विभागाची औषधं काळ्या बाजारात आणल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। थोडक्यात इस्लामाबादमधील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना मायदेशी बोलावून घेतले। लष्कराला कारवाईचं पूर्ण स्वातंत्र्य देताना दहशतवाद पोचणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सूचक इशारा दिलाय। तर पुलवामाच्या हल्ल्यात 42 जवानांना प्राण गमावे लागल्यामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे। श्रीनगरमध्ये काल जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जवानांच्या पार्थिवाला खांदा दिला। देशवासियांच्या मनात जवान गमावल्याच्या दुःखाप्रमाणेच पाकिस्तान विरोधातला रागही खदखदतोय। या ठिकाणी ठिकठिकाणी पाकिस्तान विरोधात मोर्चे काढण्यात आले। अनेक ठिकाणी पाकिस्तानचा झेंडाही जाळण्यात आला। पुलवामा हल्ल्यासाठी जबाबदार पाकिस्तानला कशा प्रकारे चोख प्रत्युत्तर देता येईल या संदर्भात रणनीती आखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर पाकिस्तानची विविध प्रकारे कोंडी करण्याचा निर्णय घेण्यात आला। अयोध्येतील वादग्रस्त राम जन्मभूमी बाबरी मशीद परिसराच्या जवळ भूसंपादनासाठी केंद्र सरकारनं 1993 मध्ये केलेल्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या नव्या याचिकेवर सुनावणी करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतलाय। बिकानेरच्या जमीन घोटाळा प्रकरणात रॉबर्ट वाड्रांची 4,62,00,000 संपत्ती जप्त करण्यात आली आहे। ईडीने ही कारवाई केली आहे। मुंबईत आजपासून पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेला सुरुवात होणार आहे। या स्पर्धेमध्ये तब्बल 14 देशांनी सहभाग नोंदवला आहे। या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।